सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 151 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी म्हणाली की तिला फक्त अर्जुनराव आवडतात आणि सगळ्याजणी तिच्या उत्तरावर म्हणाल्या शेवटी बायको कोणाची आहे? अर्जुनरावांची. बोलण्यात आणि चतुर संभाषणात कोणीच तिचा हात नाही पकडू शकत. आणि मयुरी म्हणाली, स्वारींनी शिकवलं तेही. आणि मितू म्हणाली, ताई तुमची स्वारी एकदम भारी आणि तुमची जोडीसुद्धा एकदम हटके आहे बघा. मग ती बाहेर गेली. केटरर्स आला होता आणि तशीच अभिकडे गेली होती. तिला अभि रडताना दिसला. तो तिला किचनमध्ये घेऊन मिठी मारत पुन्हा तिला या गेट टुगेदर अरेंज केलं म्हणून थँक्यू म्हणाला. ती त्याला म्हणाली, थँक्यू काय म्हणतोस अभि? अरे बायको आहे मी तुझी. तुझं मन मला कळतं डिअर. आता नको रडू आणि जेवण आलंय, कधी वाढायचं ते सांग. अभिनं घड्याळात पाहिलं. 7:30 वाजले होते. तो म्हणाला, अजून वेळ आहे. ती म्हणाली, खूप मन भरून गप्पा मार. वाटलं तर सगळ्यांना इथंच राहायचा आग्रह कर. आजची रात्र मी सगळी सोय करते. अभि हसून म्हणाला, त्यानं काय होणार मितू? एका रात्रीनं मन भरणार नाही. त्यांच्यापासून लांब जातोय हेच सारखं सारखं आठवत राहतं. आणि तो पुन्हा रडायला लागला. मी तुला काही मदत हवी का म्हणून बघायला कोमल आली होती. तिनं सगळं ऐकलं आणि परत गेली आणि म्हणाली, अभि भाऊजी खूपच इमोशनल झालेत, खूप रडत आहेत. आणि हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटलं. मग अभि गेला आणि अर्जुन म्हणाला, अभि माकडा, आम्हाला इथं बोलवून किचनमध्ये बायकोसोबत काय चाललं होतं? रोमॅन्स करत होता मिठी मारून? तसा अभि हसला आणि म्हणाला, तुला कसं माहीत की मी तिला मिठी मारली? आणि सचिन म्हणाला, कारण त्यानं रोमॅन्समध्ये PhD केली आहे. घराचा कोपराने कोपरा त्यानं वापरला आहे रोमॅन्स करून. त्याच अनुभवावरून बोलतोय तो. तसे सगळे थोडे थोडे हसले. आणि अर्जुन म्हणाला, आणि आम्ही घरी नसलो तर सचिनही घराचा कोपरा न कोपरा यूज करत असतो. म्हणजे त्या कोपऱ्याला एकटं एकटं वाटत नाही. सारखा या बिळातून त्या बिळात उंदरासारखा बायकोला घेऊन पळत असतो. तसे आता सगळेच मोठ्यानं हसायला लागले. आणि अर्जुन पुढे म्हणाला, एकदा तर काय झालं माहीत आहे का? तसे सगळ्यांनी कान टवकारून त्याच्याकडे पाहिलं. अर्जुन म्हणाला, सगळे कोपरे संपले. मग हा गाढव कुठे गेला असेल रोमॅन्स करायला? कुठं? अभिनं विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, कपाटात. सगळे कपडे बाहेर आणि हे दोघे कपाटात. तसे सगळे हसले. आणि सचिन म्हणाला, चल चल काही फेकू नको, तुझ्यावर कोणच नाही विश्वास ठेवणार. अर्जुन म्हणाला, विश्वास कोण ठेव म्हणते? तो गेला तेल लावत. पण सगळे हसले ना, मग बास झालं. आणि सचिन म्हणाला, मी उंदीर आणि तू कोण रे? अर्जुन म्हणाला, मी तर वाघ आहे. नुसता वाघ नाही तर ढाण्या वाघ. सचिन म्हणाला, तू वाघ, पण वहिनी कुठे वाघीण आहेत? त्यांचा स्वभाव किती मऊ आहे. आणि अर्जुन म्हणाला, मऊ आहे म्हणून कोपराने खणू नकोस आणि तिला सोप्यात घेऊन नकोस. तिच्यावर तशी वेळ आली नाही म्हणून, नाहीतर ती सुद्धा काही कमी नाही. मीच माझ्या मनाच्या समाधानासाठी तिला प्रोटेक्ट करतो, नाहीतर तीही वाघीणच आहे. कारण मी काही कुण्या ऐऱ्या गैरीशी लग्न केलं नाही. फक्त तिचं आत्ताचं रूप थोडं वेगळं आहे. एकदा तिच्या मैत्रिणीने तिचा अपमान केला होता. काय नाव तिचं? गर्विष्ठा. फाडूनच खायची ठेवली होती बाकी तिला, तुझ्या या मऊ वहिनीने, आपलं मयू वहिनीने. आणि राहुल म्हणाला, गर्विष्ठा असं कुठं नाव असतं का? अर्जुन म्हणाला, नसतंच. तिचं नाव शर्मिष्ठ आहे. पण मीच तिला तिचा गुण ओळखून तिचं बारसं घालून तिचं नाव गर्विष्ठा ठेवलं. कसं मस्त आहे की नाही? आणि सगळे हसले. तू पण ना अर्जुन, प्रचंड भाषा पंडित आहेस. भाषेचा पुरेपूर वापर करतोस. अर्जुन म्हणाला, ते राहू दे. पण सांगायचं असं होतं की माझी बायको दिसते तितकी साधी नाही. तशी असती तर माझ्यासारख्या वाघाला तिनं इतकं सतवलं नसतं. यार, तिच्यापेक्षा कितीतरी मुली होत्या ज्या डोळ्याच्या इशाऱ्यावर मागे लागल्या असत्या. पण ही अजिबात नाही. इतकं विचारलं, मागे लागलो, पण कधीच भाळली नाही माझ्यावर. माझा घाम काढला. यावरूनच समजून जा की ती काय चीज आहे. शेवटी उचल्यासारखी उचलावी लागली यार, असं म्हणून अर्जुन त्याचं दुःख मांडू लागला. आणि सगळे म्हणाले, हे बाकी खरं असू शकतं. वहिनी असतीलच या अर्जुनच्या तोडीस तोड. पण आपल्या अर्जुनचं प्रेम त्यांना साधं सिंपल राहायला भाग पाडतं. अर्जुन म्हणाला, असतील काय असतील, आहे म्हणा. मग अभि पॉईंटवर येत म्हणाला, काय रे, मी काय म्हणतोय? मी करत होतो रोमॅन्स किचनमध्ये, हे खरं आहे. मग तुमच्याही बायका आहेत ना इथं, मग तुम्ही सुद्धा करा की रोमॅन्स. मी तर म्हणतो आजची रात्र इथेच राहा. राहुल म्हणाला, आणि रोमॅन्स करायला तर जागा हवी ना सेपरेट. इथं तर 2च बेडरूम. मग अर्जुन हसून म्हणाला, गाढवा, एक रात्र नाही राहू शकत का बायकोशिवाय? आपण सगळे इथेच झोपू. रॉयल बॉयज एकीकडे आणि रॉयल लेडीज एकीकडे.
आणि तू एक काम कर ना, सचिन शेजारी झोप, तो तुला रात्रभर एंटरटेन करेल. त्याला चालतं सगळं केलेलं. तसं सचिन अर्जुनला फटका देत म्हणाले, ए हलकट, मी काय तसला वाटलो की काय तुला, काही पण कुणाला पण करू द्यायला? भाड्या, मी पण एका मुलाचा बाप होणार आहे आता, हे बघून तरी बोल ना यार. मग अर्जुन चैतन्य आणि अभिकडे संशयानं पाहिलं. अभि म्हणाला, असं काय बघतोस, आम्ही पण पुरुष आहे, फक्त अजून बाळ नाही झालं, वाटलं तर विचार आमच्या बायकांना. आणि अर्जुन म्हणाला, साल्यांनो, मी काहीतरी म्हणालो का? मला काय तितकं पण कळत नाही की काय? तुम्ही पुरुष नसता तर पहिल्याच रात्री तुमच्या बायका सोडून गेल्या असत्या आणि तुमच्या आबरूचं खोबरं झालं असतं. आणि अर्जुन म्हणाला, सांगा आता राहुल शेजारी आज कोण झोपल, कारण त्याचे चिन्ह काही खरं दिसत नाहीत. आणि राहुल म्हणाला, माकडा, तुझं आणि सचिनचं आता पदरात फळ पाडून झालं आहे, मग आम्हाला रोज रोज प्रयत्न करायला नकोत का? एक दिवस वाया घालून चालत नाही. चैतन्य म्हणाला, राहुल, एक काम कर, तू तुझ्या गुलाबोला उचल आणि अर्जुनच्या घरी जा. त्याच्या घरी काहीतरी जादू आहे, अशी शक्ती आहे, तिथे गेलं की फळ मिळतं. राहुल म्हणाला, चालतंय की. अर्जुन, येऊ का तुझ्या घरी बायकोला घेऊन? अर्जुन म्हणाला, ये ना, आणि मी जातो बाळंतपण करायला माझ्या सासरवाडीला, आणि तुम्ही दोघं राहा माझ्या घरी. साल्या, फळपदरात पाडून घ्यायचं असेल तर 24 तास झाडावर चढून बस. आणि सगळे आश्चर्याने थक्क होऊन अर्जुनकडे बघून हसायला लागले. 24 तासात फळ मिळेल? अर्जुन म्हणाला, फक्त 24 तासात नाही रे बेन्या, 12 महिने 24 तास, बस चढून झाडावर. आणि अभि हसून म्हणाला, आता या पैलवानाला 12 महिने 24 तास कोण बोकांडी घेणार, इतकं सहन कोण करणार याला? तसे सगळे हसले आणि आवाज रॉयल लेडीजपर्यंत गेला. त्याही नवऱ्यांचं हसू ऐकून हसत होत्या. कोमल म्हणाली, ए, तुम्हाला माहीत आहे का राहुल मला लाडानं काय म्हणतात? काय म्हणतात? लतानं तिला गुदगुल्या करून विचारलं. कोमल म्हणाली, गुलाबो, कारण गुलाबी रंगात रंगून मी फार छान दिसत होते ना. तशा सगळ्या पुन्हा तिला चिडवून म्हणाल्या, मग आता या गुलाबी रंगाचा एक मुलगा किंवा मुलगी होऊ द्या, कारण पुढचा नंबर तुझाच आहे. कोमल म्हणाली, हो, आहे आमचा विचार. आणि सगळ्याजणी तिला चिडवत होत्या. मग मेघा म्हणाली, आणि मिताली, तुला काय म्हणतात ग भाऊजी लाडानं? ती म्हणाली, डार्लिंग आणि मितू किंवा स्वीट हार्ट. मेघा म्हणाली, आणि लता, तुला ग काय म्हणतात? आमचे हे लाजाळूच झाड माझं 4 चौघात नाव घेतात. लता म्हणून हेच खूप झालं, नाही तर सुरुवातीला फक्त होय ग आणि काय ग इतकंच म्हणायचे. मेघा म्हणाली, हे सुद्धा मला मेघाच म्हणतात. मयुरी म्हणाली, नवीन आहेस ना म्हणून काही दिवसांनी ते सुद्धा तुझं छानसं एखादं नाव पाडतील हां. मग मिताली म्हणाली, आणि अर्जुन भाऊजी काय म्हणतात? लता म्हणाली, मी सांगू? मयू म्हणतात. मयुरी हसली आणि म्हणाली, हे सगळं बाहेरच्या समोर, पण बेडरूममध्ये गजराबाई, माझा लाडू, लाडूबाई आणि खुळी असं म्हणतात. तसं सगळ्या पुन्हा हसल्या. आणि इकडे अर्जुन म्हणला, राहुलला सहन करेल अशीच आहे त्याची बायको. ते मरू दे, पण तिकडून सुद्धा किती आवाज येतोय हसण्याचा, कोण जास्त हसते ओळखा बरं? आणि सगळे कांदे देऊन ऐकत होते. अर्जुन म्हणाला, बघा, राहुलचं झाडच जास्त हालायला लागले यार, तीच जास्त हसते. राहुल म्हणाला, गप्प बस, तुझी वाघीण डरकाळ्या फोडते. अर्जुन म्हणाला, राहुल, तुझी बायको माझी मेहुणी आहे. आणि राहुल उसळून म्हणाला, मग तुझीही बायको माझी मेहुणी आहेच की. अर्जुन म्हणाला, तुझं लग्न माझ्यामुळे झालं आहे, विसरू नको. आणि राहुल म्हणाला, ती आता माझी बायको आहे, त्यामुळे ती तुझी मेहुणी आहे हे तू विसर. आता दोघेही बोलण्यात एकदम पटाईट होते, बडे मिया आणि छोटे मिया, त्यामुळे कोणच माघार घेत नव्हतं. आणि दोघेही एकाच कंपनीने फसवलेले ग्राहक. सचिन म्हणाला, एक गप्प बसा, काय बायकांवरनं भांडत बसता रे, मरू दे ना त्यांना, असं तो ओघात सहज बोलला. पण अर्जुन आणि राहुलने एकत्र त्याच्यावर दातवट खाऊन म्हणाले, नालायका, तुझ्या जिभेला काही हाड, आमच्या बायकांना मरू दे म्हणतो का? आणि चैतन्य म्हणाला, झालं, आता भांडत होते पण लगेच साडू साडू एकाच टीममध्ये येऊन बोलायला लागले की नाही. आणि आता अभिला खरंच वाटत होतं की या सगळ्यांनी आज इथे मुक्काम करावा, म्हणून तो तिसऱ्यांदा पुन्हा पॉईंटवर येऊन बोलत होता. आणि म्हणाला, मग अर्जुन, राहुल राहणार ना आज इथे? आणि अर्जुन पटकन म्हणाला, हो, पण मी अभिची बेडरूम घेणार. राहुल म्हणाला, मी पलीकडची. अभिनं तर आधीच किचन बुक केलंय. मग सचिन म्हणाला, मग मी हॉलमध्ये. अर्जुन म्हणाला, म्हणजे सगळ्यांनी तुझा नाईट शो पाहायचा का? तसे सगळे हसले. सचिन म्हणाला, मी सगळ्यांच्या रूमला कडी लावणार बाहेरून, मग कसं होईल? आणि चैतन्य म्हणाला, मग मी कुठं जाऊ मेघाला घेऊन, तुम्ही तर सगळ्या जागा घेतल्या. आणि अर्जुन म्हणाला, डोंट माइंड, पण बाथरूममध्ये जातो, कारण तुझी सुरुवात तिथूनच झाली आणि तुला प्रॅक्टिससुद्धा आहे. तसे सगळे खूप मोठ्याने हसायला लागले, इतके की छत उडून जातं की काय असं वाटायला लागलं. मग राहुल म्हणाला, बरं झालं आठवलं यार, चैतन्य, त्या गुलाब पाकळ्यांचं काय केलं रे?
तो म्हणाला काय करू, फेकून दिल्या. अर्जुन म्हणाला का फेकल्या, धुवून त्याचा गुलकंद का नाही केला, गुलाब किती महाग आहेत आजकाल. सगळे हसले खसखस पिकल्यासारखे. राहुल म्हणाला अभि तिकडं राहण्याची सोय आहे का. अभि म्हणाला हो, कंपनीचा फ्लॅट आहे. मग सचिन म्हणाला तू नाही घेतलं तिकडं स्वतःचं घर. अभि म्हणाला नाही, कारण काही दिवस नोकरी करून मग इकडेच येणार आहे आपल्या माणसांमध्ये. आणि त्याचा हा निर्णय सगळ्यांना आवडला. चैतन्य म्हणाला यार इतक्या पगाराची नोकरी सोडून येशील तू. अभि म्हणाला इकडे पण भरपूर पगार मिळतो हल्ली, आणि माझ्या मुलांना त्यांचे बदमाश काका बघायला नकोत का. आणि सगळेच म्हणाले आणि आमच्याही मुलांना त्यांचा डॉलर काका बघायचा आहेच की. त्यामुळे आता जा तू, मग परत लवकर ये, मग आपण एकत्र असंच राहूया. मी काय म्हणतो अर्जुन, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. आपण सगळ्यांनी काही जमीन घेऊया आणि तिथेच एक मोठं घर बांधूया, 5 मजली माडी, आणि मग सगळं तिथे एकत्र राहू. कशी वाटली आयडिया. अर्जुन म्हणाला गुड आयडिया. म्हणजे जरी एखाद्याला बायकोनं रात्री बाहेर हाकलला तरी बाहेर बोंबलत फिरायची गरज नाही, कारण मित्राच्या घराचा उंबरा जवळच असणार ना. होणार आहे अभि, कारण तुझीच जास्त पंचायत होते. तुझी मी तुला डायरेक्ट हाकलते घरातून. अभि म्हणाला हो ना, मग लवकर प्लॅन करा, कारण मलाच जास्त गरज आहे. चैतन्य म्हणाला मग तूच आधी दे पैसे जास्त, तेही सगळ्यात जास्त. चैतन्यकडे बघून चेंगूट चैतन्य म्हणून सगळे हसायला लागले. मिताली आली आणि अभिला म्हणाली अभि आता जेवण थंड होईल, जेवूया का आता, मग गप्पा मारा. मग सगळे उठले तर समोरासमोर तोंड करून इकडून 4 आणि तिकडून 4 आणि हेडला 2 अशी 10 ताटं केली होती. ही जेवणाची अरेंजमेंट परफेक्ट होती. आता हेडला कोण बसणार हा मोठा प्रश्न होता. अर्जुन म्हणाला आई बाबांना बसव. मिताली म्हणाली त्यांचं लवकर जेवण झालं, त्यांना औषध असतात ना म्हणून. चैतन्य म्हणाला माझं सगळ्यात शेवटी लग्न झालं, मला बसवा, मी मेघा बसतो. सचिन म्हणाला मी सर्वात लहान आहे, मला बसवा, मी लता बसतो. वा रे वा, राहुल म्हणाला. मग अर्जुन म्हणेल की मी सगळ्यात मोठा, माझं सगळ्यात अगोदर लग्न, आणि मीच सगळ्यात अगोदर बाप होणार, मग मला बसवा. ते काही नाही अभि, आता तूच सांग काय करायचं. आता या 5 भूतांचा गोंधळ या 5 जणी ऐकत होत्या उभं राहून आणि हसत होत्या गालातल्या गालात. अभि म्हणाले ए बाबांनो, मला अजिबात मध्ये घ्यायचं नाही या, मला जेवण नाही मिळालं तर चालेल, पण मला विचारू नका, चौघात काय ते ठरवा. आणि मितालीला चैतन्य म्हणाला 5 सुया आणि दोरं घेऊन या. सगळ्यांनी आश्चर्याने पाहिलं आणि चैतन्य म्हणाला जी जोडी सुईमध्ये दोरा लवकर ओवेल आणि तेच हेडला बसतील. बायकोच्या हातात सुई आणि नवऱ्याच्या हातात दोरा, पण सगळ्या सुया एकसारखीच भोकं असलेल्या पाहिजेत आणि दोरासुद्धा समान जाडीचा. अजिबात चिटिंग नाही चालणार. आणि अर्जुन हळूच समोर बायका आहेत याचं बाण ठेवून चैतन्याच्या कानात सहेतुक म्हणाला 5ही सुया समान भोकाच्या कशा असतील चैतन्य, आणि त्यांचे दोरे समान जाडीचे कसे असतील, थोडाफार फरक राहणारच ना. आणि आता त्याचा पानसट विनोद चैतन्याला कळला. त्याने डोळे मोठे केले आणि त्याचे मोठे डोळे पाहून बाकीच्या रॉयल गँगला सुद्धा कळलं की अर्जुनरावांनी काय चावडगिरी केली. सगळे हसायला लागले, कारण या 5 भूतांना एकमेकांची पापणी हल्ली तरी कळत होतं की काय झालं आहे. बायका मात्र कावऱ्या बावऱ्या होऊन नवऱ्याच्या तोंडाकडे बघत होत्या, पण कळलं मात्र काहीच नाही. पण मयुरी मात्र बारीक बघत होती तिच्या चावट नवऱ्याकडे. आणि मग अर्जुनराव जरा चपापत थोडे मोठ्याने म्हणाले अरे चैतन्य, सुईचं नाक असतं रे, भोक नसतं, हेच सांगत होतो ना मी तुला. आणि चैतन्य घाबरत मित्राचा बचाव हे आद्य कर्तव्य आहे असं म्हणत म्हणाला हो हो, हेच सांगत होता अर्जुन माझ्या कानात. आणि मग सगळ्यांनी रॉयल बॉयजनी हातात दोरा घेतला आणि रॉयल लेडीजनी सुया, आणि झाली सुरुवात सुईत दोरा घालायला. आणि अर्जुनराव बायकोच्या कानात हळूच म्हणाले मयू भारी आहे ना हा ठास्क, मला तर खूप आवडला. ती म्हणाली आवडणारच ना, काय काय सुचतं हो तुम्हा सगळ्यांना, कुठेतरी बसून जेवायचं होतं ना. अर्जुन म्हणाला अगं तेवढीच गंमत, पण तू तुझी सुई नीट पकड, मला माझा दोरा एका प्रयत्नात आत घालायचा आहे. मयुरीने त्याला हळूच चिमटा काढला आणि म्हणाली नालायक कुठले, किती फाजील करचाल, आता नीट बघून घाला दोरा. आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले मला बघायची काहीच गरज नाही, मी डोळे मिटून सुद्धा घालू शकतो, सरावच झालाय माझा तितका. आणि इकडे तिकडे बघत ती गोरीमोरी झाली. अर्जुन म्हणाला मयू आर यू रेडी, घालू. ती म्हणाली ओवा सुईत दोरा, आणि सुईत दोरा ओवायचा असतो, घालायचा नसतो. आणि तो म्हणाला हो का, मला तर हे माहीतच नव्हतं. ती म्हणाली तुम्हाला माहीत नाही असं होणारच नाही, सुईचं भोक नसून नाक असतं हे बरं माहीत आहे की. आणि हेच माहीत नाही होय, आता पटकन ओवा ना. अगं किती अधीर झाली आहेस, रात्री काही इतकी अधीर होत नाहीस गं. तिला अजून म्हणाली गप्प बसा ना हो, नाहीतर मी बसते खाली.
ए नको गो, हा बघ घालतो असा अलगद, असं म्हणत अर्जुनरावांनी दोरा घातला आणि मीच जिंकलो या आविर्भावात सगळ्यांकडे बघून हसले. तर सगळेजण आधीच जाऊन बसले होते ताटावर. हेडला बसला होता चैतन्य मेघा. अर्जुन म्हणाला, हे कसं झालं? सचिन म्हणाला, आता कसं झालं म्हणून काय विचारतोस भाड्या? बसला असशील सुईद्वारा पुराण सांगत आणि चावटपणा करत आणि काडघालीचं व्याकरण शिकवत. शब्दाचा किस कसा काढावा हे तुझ्याकडून शिकावं. मग अर्जुन जीभ चावत खाली बसणार इतक्यात चैतन्य म्हणाला, ए थांब अर्जुन, ये इथे बस, इथे तुम्ही दोघंच शोभता. अर्जुन म्हणाला, ए राहू दे यार, आपल्यात कोणी मोठा किंवा छोटा नाही. पण चैतन्य ऐकेच ना. शेवटी अर्जुन मयुरीच हेडला बसले. अर्जुन म्हणाला, चैतन्य खरं सांग, आमचं लग्न होऊन इतकी वर्ष झाली, सगळ्यांची लग्न होऊन महिने तरी झालेत काही, तुझाच फक्त काही दिवस झाले लग्न होऊन, तरीसुद्धा सुईद्वारा तुम्ही दोघांनी ओलाच कसा लवकर? लग्नाच्या आधी तुम्ही प्रॅक्टिस केली होती एकमेकांच्या जवळ येऊन, हे आता कबूल करा. तशी मेघासुद्धा लाजली आणि म्हणाली, नाही भाऊजी, तसं काहीच नव्हतं. मग सगळेजण जेवण करत होते, जोडी जोडीनं बसले होते. अर्जुनराव मयूराणीचे आवडते पदार्थ नेहमीप्रमाणेच तिला खाऊ घालत होते. मग चैतन्य म्हणाला, यार बिर्याणी असती तर बरं झालं असतं ना. तसं मेघानं त्याला चिमटा काढला आणि चैतन्य म्हणाला, त्यात काय झालं, आता अभि जाणार इथून, मग जाता जाता चांगलं जेवण तर द्यायचं की. आता या सगळ्यांच्या स्वभावाची, चेष्टा मस्करीची सगळ्या जडींना चांगली सवय झाली होती. कोणी कोणाला रागवत नव्हतं. तशी मिताली हसून म्हणाली, भाऊजी आम्ही परत आलो ना, मग आणखीन एक जंगी पार्टी ठेवू, त्यात सगळं तुमच्या आवडीचं ठेवायचं. मग सचिन म्हणाला, काका त्याच्या आवडीचं का? आमच्या का नाही आवडीचं? आणि मग कोमलच म्हणाली, अभि भाऊजी तुम्ही परत आला ना की आपण आमच्या मळ्यात तांबड्या पांढऱ्याचा बेत करू. आणि मेघा म्हणाली, आणि माझी जॉईनिंग झाली की आम्हीसुद्धा आमच्या घरी सगळ्यांसाठी बेत करू. आता सगळ्या वहिनी आपापल्या भाऊजींचे लाड करत होत्या. आता सगळ्याजणी सगळ्यांशी खूप मिळून मिसळून बोलत होत्या. पूर्वीसारखा संकोच नव्हता करत आणि कोणालाच एकमेकांच्या बायकांशी बोलताना पण संकोच वाटत नव्हता. पण त्यात आदर आणि मर्यादा होती. छान जेवण झालं. हॉलमध्येच सगळे बसले होते बडीशोप खात. सगळे खाली बसले होते. मयुरी फक्त खुर्चीवर बसली होती आणि तिच्या पायाजवळ अर्जुन तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसला होता. नुसता रोमॅन्टिक मूड, दुसरं काय. तिने 1-2 वेळा हाकललं त्याला, पण अर्जुनराव ऐकतात का? आणि आता अर्जुनची सगळ्या रॉयल बॉयजने तक्रार केली की आम्ही सगळे मयुरी वहिनींना वहिनी म्हणतो, मग तूच एकटा आमच्या बायकांना अरे तुरे का करतोस? तू सुद्धा वहिनी म्हण की. आता पॉईंट तर बरोबर होता. अर्जुनराव तर फार अधिकारवाणीने सगळ्यांना नावाने हाक मारायचे. मेघा, अभिची मितू, कोमल आणि लता. आणि आता अर्जुन काही बोलणार त्याआधीच मिताली म्हणाली, माझी काही हरकत नाही, कारण आम्ही त्यांना भाऊजी म्हणतो आणि या शब्दात जीच्या अगोदर भाऊ हा शब्द येतो आणि भाऊ कधी बहिणीला आहोजाऊ करत नसतो, त्यामुळे मी तर त्यांची बहीणच झाली ना. आणि आता सगळेजणी म्हणाल्या, बरोबर, आमची हरकत नाही. सगळे रॉयल बॉयज तोंडावर पडले. अर्जुनने सगळ्यांकडे बघून भुवया उडवल्या. पण कोमल लाडात म्हणाली, जेजू मी नाही हा तुमची बहीण, मी तुमची सालीच आहे. आणि अर्जुन राहुलकडे बघून म्हणाला, आणि आधी घरवालीसुद्धा, हे मी वसरेन पण तुझी गुलाबो कधीच विसरणार नाही राहुल. राहुल म्हणाला, हो ना, नाहीच विसरायची ती. साला पहिल्यांदा कुठेतरी तावडीत सापडला होता तर या बायकांनी अलगद सोडवून काढला भाऊ करून. आणि अर्जुन म्हणाला, चला आता 10 वाजत आले, अभि निघतो. अभि म्हणाला, यार थांबता का आजच्या रात्र? अर्जुन म्हणाला, नको यार, कितीही थांबलो तरी पाय निघणारच नाही शेवटी, हे सत्य आहे. म्हणून आत्ताच गेलेलं योग्य. तुलाही तुझी तयारी करायची आहे. मग सगळे जड पावलांनी अभिचा निरोप घेत होते. रॉयल लेडीज मितूच्या गळ्यात पडून निरोप घेत होत्या. रॉयल बॉयजसुद्धा तसेच हातात हात देऊन, एकमेकांच्या कमरेत हात घालून, खांद्यावर हात ठेवून निरोप घेत होते. 20 वेळा तरी म्हणून झालं, ए चल निघतो, चल बाय, काळजी घे. पाय मात्र कुणाचाच निघत नव्हता. एक जण गाडीकडे गेला की दुसरा रेंगाळलेला असायचा. बोलून बोलून पहिला गाडीजवळ जातो तोपर्यंत गाडीजवळ उभा असलेला माघारी येऊन अभिशी बोलायला लागतो. फिरून फिरून तिथेच यायचे. रॉयल लेडीज मात्र उभा राहून राहून कंटाळल्या होत्या. शेवटी मयुरी खाली बसली आणि तरीसुद्धा 20 ते 25 मिनिटांनी तिची आठवण आली अर्जुनरावांना. मित्र असले की बायकोची सुद्धा आठवण येत नाही त्याला. आणि राहुल म्हणाला, व्यवस्थित पोहोचलास की पहिला कॉल करायचा. आणि अर्जुन म्हणाला, राहुल तुझं कॉलिंग टायमिंग अभिला लिहून दे, म्हणजे अमेरिकेच्या वेळेनुसार, कारण इकडे रात्र असणार तिकडे दिवस. राहुल म्हणाला, का असं का? तो आपल्या सगळ्यांना एकाच वेळी कॉल करणार ना? अर्जुन म्हणाला, हो. अरे पण रात्री 9 ते 11
मे बी समथिंग तुझं काही टायमिंग असेल ते मागे पुढे तू सांग. या वेळेत अभि कॉल करेल म्हणजे आम्ही ॲडजस्ट करू, आमची हरकत नाही. राहुल म्हणाला, मी कुठं जाणार आहे, मी पण अवेलेबल असेल. अर्जुन म्हणाला, अरे यावेळी तर तू झाडावर असशील, फोन घ्यायला हात सोडशील आणि तोंडावर आपटशील. तसे सगळे रॉयल बॉयज हसले. आणि सचिन म्हणाला, ए अर्जुन, पण झाड कोणतं असेल रे, आंब्याचं, चिंचेचं का पपईचं? आणि अर्जुनराव म्हणाले, अरे तुला नाही माहीत, राहुल खूप मोठा बागायतदार आहे, त्याच्या घरी सगळी फळं एकाच झाडाला येतात. तसे सगळे खूप मोठ्याने हसले. राहुल गोरामोरा झाला. सगळ्या रॉयल लेडीज पुन्हा कावराबावऱ्या झाल्या. त्यांना काहीच कळत नव्हतं काय चालले. राहुल अर्जुनला फटका द्यायला त्याच्या मागे धावला. अर्जुन पटकन पळून गाडीत बसला. गाडी स्टार्ट केली आणि राहुल म्हणाला, अरे बायको राहिली ना तुझी, तिला घेण्यासाठी तरी तुला थांबावंच लागेल, आता कुठं जाशील? अर्जुन म्हणाला, आता मेहुणी आहे ना ती तुझी, तू आणून सोड घरी. कोमल, तू चल माझ्यासोबत. आणि अल्लड कोमल, हो जिजू आलेच, असं म्हणत निघाली सुद्धा. राहुल म्हणाला, कुठं निघालीस, बस आपल्या गाडीत. मयुरीसुद्धा हसत अर्जुन शेजारी बसली. सचिन, लतासुद्धा बसले. चैतन्याच्या गाडीवर मेघा बसली. सगळ्यांनी अभिला प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या मार्गाने निघून गेले. अभि आणि मितू मात्र एकमेकांचा हात हातात घेऊन डोळे भरून त्यांनाच पाहत होते. थोड्या वेळाने मितूने अभिच्या खांद्यावर मान टेकवली आणि म्हणाली, अभि, किती छान आहेत रे हे सगळे. अभि नुसताच म्हणाला, ती म्हणाली, अभि, तू कसला तरी विचार करतोयस का? आणि मी जो विचार करते तोच तू पण करतोयस, बरोबर? आणि अभि हसून तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, हो.